गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ते होते पुंडलिक सच्चिदानंद स्वामी ज्ञानदान ज्ञान प्रताप भगवान जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूपार मती न लखे जिही मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश विधी रवि चंद्रावरुण यम शक्ती धने सगणे ज्या कृपालू सर्वज्ञ पोखिय धारत मुनि ध्यान ताको होत उपाधी ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने बिन शगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिही लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। ज्ञानीन के प्रारब्ध की विलक्षणता और तिनकी जीवन मुक्ति के सुख अर्थ भी उपासना में अप्रवृत्ति। साधूंचा जीवनोक्त पुरुषाचा अनुभव एक आहे आणि देहाचं प्रारब्ध वेगळं. शुकाचार्य त्यागी कृष्ण भोगी कशी लावा सांगायची. एक दुसरं कर्म श्रीरामाला वनासात जावं लागलं पण हनुमानजीला लक्ष्मणाला उपभोग केला म्हणून रामगीता आहे हनुमान गीता आहे आणि वेगळं वेगळं. आता याच्यापेक्षा जवळ सांगा गुरुजी त्यांचा व्यवहार जर पाळला तर 1 लाख रुपयाची त्या काळची स्टेट असेल ऐश्वर आणि त्यावेळेस गुरुजीने सगळं दान केलं. त्या काळचे 1 लाखाचे म्हणजे किती असेल बाबा दान केलं सगळ्याला. आम्हाला 500 एकर जमीन कर्मभोग सांगायला लागलो मी इथे. आम्हाला 500 एकर जमीन बसायला मेना पोलीस संरक्षण हे देहाचं पडायला पण त्यांचा त्याग ते सगळंच टाकून दिलं आणि माझ्यासारखं ते दगडातून झोपायचे हे त्याग. पोलीस संरक्षण होतं बरं का मेला होता बसायला आणि भूमचे राजाचे पाहुणे होते ते पण ते म्हणलं माझे पाहुणे हे खरे आहेत माझे इथं असं मोरमोर येऊन झोपायचे. हे कसं कसं ज्ञानाचा प्रारब्धचा व्यवहार वेगळा देह प्रारब्ध वेगळा पण अनुभव एक. माझे गुरुने सांगो सनकानंद ऋषी वशिष्ठ आदिक ऋषी महान ऋषी दत्त महाराज त्यांचा जो सुखाचा अनुभव ते आजचा तुमचा अनुभव सुखाचा. तपश्चर्या वेगळी असेल तपश्चर्यामुळे त्यांचे लोकप्रियता असेल पण अनुभव एक. त्याला गुरुजींनी उदाहरण सांगावं. विष्णूचे लक्ष्मी शंकराचे पार्वती ब्रह्मदेवाचे सावित्री है दत्ताच्या आईचे नाव अनुसया
रेणुका हे त्यांचा जो श्वासनेचा अधिकार ते आजच्या कुंकाचा अधिकार श्वासने तोच आहे कुंकाचा त्याच वेगळं. म्हणून हे सगळं सांगायचं गुरुजींचे का पूर्वीपासून जी सुखानुभूती सगळ्याला एकच आहे. फक्त तपश्चर्याचं वेगळेपणा म्हणून तेव्हा ते तपश्चर्या पाहतात तुम्ही लोक पण त्यांचा अनुभव पाहत नाही. तर हे का सांगतो जे त्याचं शरीर प्रारब्ध वेगळं आहे आणि अनुभव मात्र एक आहे. त्याच्या खाली येऊ आपण. सगळे पंढरीला आले का नाही तुकोबा ज्ञानोबा नाथ महाराज सगळ्याच विषय देव आहे का नाही. पण सगळे पंढरीला आले का नाही. मग कोणी पूर्वी कोणी आले कोणी पश्चिम कोणी आले कोणी दक्षिण कोणी आले पण कुठे तसं प्रारब्ध वेगळं वेगळं अनुभव एक बात ना. चला वाचा आताच वाचा. हो पुन्हा वाचा ते ज्ञानीन के प्रारब्ध की विलक्षणता. आता ज्ञानी महात्मा ज्ञानी कोणता महात्मा हा कशाला ज्ञान म्हणते ते हे जे ज्ञान आहे ते कोणतं ज्ञान ते सोड ज्ञान आहे ते पत्रिका म्हणून बोलतात. मी सच्चिदानंद असा जो अनुभव तेच ना. ही ज्ञान सगळ्याचा एक अनुभव आहे. आणखी मला गुरूंची आठवण दुसरं येतच नाही. झोप सगळेच एक आहे नाही. प्रारब्ध वेगळे वेगळं आहे. झोपीत कोणाचा फरक आहे. अरे गुरुजींनी सांगा कुत्र्याची झोप ती पंतप्रधान झोप आहे. झोप एक आहे पण प्रारब्ध वेगळं आहे. हो तसं ब्रह्मानुभव सगळ्याच एक आहे पण प्रारब्ध वेगळं आहे. आता त्याच्या पुढे चला. त्यांचे दोन्ही तत्वबद्ध समजूत वेगळे. अनात्माचे तत्व तुम्ही सत्वाचा अनुभव निश्चय आणि स्वरूप सुखामध्ये उत्थान नाही हा एक अनुभव. याला द्रष्टा स्वप्न मिथ्या आणि सुषुप्ती अनुभव. उदाहरणामध्ये झोपीचा अनुभव सुख आहे अव्यवहार आहे. स्वप्न मिथ्या स्वप्न आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाचा अनुभव एक पण देह प्रारब्ध वेगळं. म्हणून ते वर्ष दिसते देही ते देही ना माझ्यात आहे त्याच्या हृदयाने समग्र असेल. और तिनकी जीवन मुक्ति के सुख अर्थ भी उपासना में अप्रवृत्ति. आणि असे जे महात्मे आहेत त्या महात्म्याला उपासनेची गरज नाही. त्यांची सहज लीला असेल पण उपासनेकडे त्यांचे प्रवृत्ती कसं सुखामध्ये रमलेली वृत्ती इकडे येईल कसे. सुखामध्ये रमलेली वृत्ती येईल कशी ती. हो का सुख हे भूमा नाम सुख काय. वेदामध्ये सुखाला भूमा म्हणले. साधू संतच्या भूमाला त्याला वेदामध्ये भूमा नाव दिलं सुखाला आणि साधू संत त्याला सुख नाव देतात कळण्याकरता. आणि ते सुख साधू संतांनी शास्त्र युक्तीनं सांगितलं आणि तेच सुख पुन्हा साधू संतांनी विषय पामाला रूपकाने सांगितलं. पुराणामध्ये त्या सुखाचं रूपक केलं. शास्त्रामध्ये ते सुख जसं तसं ठेवून आठकडे पटवून दिलं आणि भूमामध्ये अनुभवाने पटवून दिलं. वेदात प्रत्यक्ष अनुभव शास्त्राने युक्ती आणि पुराणाने रूपक म्हणून चौवेदी दान शाही शास्त्री कारण 18 पुराण हायशी घाते. आता चला जवळ येऊ. यावेळेस तुम्ही आत्मा साक्षात्कार तुम्ही आत्मा ब्रह्मरूप आहे यावेळेस अशी वृत्ती तुमची होईल त्यावेळेस तुम्ही व्यापक आहात. आणि त्या सुखाला तुम्ही जर काही तुमच्या कल्पने आकार जाल तर तुम्ही उपासक आहात. आणि तेच सुख करण्याकरता जर तुम्ही शास्त्रोक्त वागलं तर तुम्ही कर्मठ आहेत. आणि काहीच नाही म्हणलं खरी मुक्त आहेत. हे काहीच नाही. ते स्वभावे धनंजय नाही कोणीच क्रिया
अर्जुना, मूळ स्वरूपाच्या ठिकाणी कोणतंच कर्म नाही. मनुष्य जातीय विजातीय सगळं भेद रहित आहे. चला, म्हणून ज्ञानाचा देहाचा प्रारब्धचा वेगळेपणा आहे, पण अनुभव जो कदाचित ऐसे कहे, हाँ? जो कदाचित ऐसे कहे, राग द्वेषाधिक अंतकरण के सहज धर्म है. जितने अंतकरण है उतने राग द्वेष का सर्वथा नाश ज्ञानवान के भी होवे नहीं. तीन राग द्वेष ते ज्ञानवान का भी अंतकरण चंचल होवे है. याते चंचलता दूरी करने वास्ते ज्ञानवान भी उपासना करे. जरा दृढ होण्याकरता, कारण हे जे मधले लोक आहेत उपासना, ज्यांना पूर्ण तत्वानुभव नाही किंवा ज्यांना स्वरूपानंद तुर्य उन्मनी प्राप्त नाही झाले, अशांची हे असतात. ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती, त्यातही चिंतन आहे. तर मला काय हे संत मालकीत फिरल्यावर, वारकऱ्या फिरल्यावर हे त्यांचं हे असं ज्ञानोत्तर भक्ती. अरे ज्ञानोत्तर भक्ती आहे, पण ज्ञानी किंवा जी जशा नाही ती कोणाची करायची, पण हे नाही. पण ज्ञानी ज्ञानानंतर भक्ती, म्हणून त्याच्याकडे जास्त विषय खोलात हितत्व आहे. जसं सांगितलं, ज्ञानानंतर जर ज्ञानपुरुषाची वृत्ती चंचल झाली काम क्रोधामुळे, तर त्याला उपासना करावीच लागेल ना, असे संदिग्ध भाषा, निश्चयात्मक नाही. त्यांची प्रवृत्ती, ज्ञानी पुरुषाची प्रवृत्ती ही आता त्याच्या पाठीवर चालत थोडं दृढ आणि अदृढ ज्ञान, त्याच्यावर हा विषय चालू आहे. दृढ ज्ञानाला काही गरजच नाही. दृढ ज्ञानी कसा, अदृढ कसा? अदृढ जवळ थोडस संशय कच्चेपणा असतो, आणि दृढामध्ये नाही. ह्याला एकच उदाहरण, लोणी आणि तूप. तूप हे दृढ आहे, लोणी अदृढ आहे. तूप फळायला वेळच नाही, पण थोडं कच्चेपणा. तसं स्वरूप निश्चय आहे, पण पाठीमागची सामग्री कमी असल्यामुळे त्याचं उत्थान होतं. आणि ज्याचे नामदेव सारखे असणारे भक्त एकदा समजून झालं, पण उत्थान व्हायची गरज नाही. म्हणून एखाद्या वेळेस ज्ञानी पुरुषाचं आमच्याकडे चंचल जर झालं तर त्याला उपासना करावी लागेल, असं ते संदिग्ध भाषा होतो, म्हणजे संक्षिप्त बोलतो. हाँ. यद्यपि ज्ञानवान को अंतकरण की चंचलता से विदेह मोक्ष में हानि नहीं, तथापि चंचल अंतकरण में स्वरूप आनंद का भान होवे नहीं. याते चंचलता जीवन मुक्ति की विरोधी है. याते जीवन मुक्ति के निमित्त चंचलता दूरी करने वास्ते उपासना करे. असं पूर्वपक्षाचं म्हणणं. आता समजून झाल्यानंतर ज्ञानी पुरुषाचं अंतकरण चंचल असेल, विजयमुक्त त्याला होईल, पण वर्तमान काल चंचलता असल्यामुळे त्याला उपासना करावी लागते, असं याचं म्हणणं आहे. सो बने नाही. हा, सो बने नाही. हा, हे तुझं म्हणणं बरोबर नाही. ज्ञानी पुरुषाला देह पडल्यावर नंतर विजयमुक्ती आहे खरं तू म्हणतो, परंतु आणखी वर्तमान कालावधीच्या त्यांच्याकडे चंचल असल्यामुळे त्याला उपासना करावी लागेल, असं जे तुझं म्हणणं ते बरोबर नाही. काहे ते यद्यपि दृढ़ बोध जाके अंतकरण में हुआ है, ताके समाधि और विक्षेप समान है. निळामणी स्वरूप सिद्धी निश्चित समाधी माने. हे प्रपंचात समाधी आहे त्यांची, संसार करताना समाधी आहे त्यांची. का? किती गोडलेलं. प्रपंच आणि समाधी त्यांची एकच आहे. आजच मला चिंतन आठवलं. दुसरं ते काय गुरुजींनी सांगावं, बायको जर वाटली तो विषय, बायको आई जर वाटली तर पवित्र, आणि बायको ब्रह्म वाटली तर मुक्त. काय वाटतं सांग तुला आता?
त्याला प्रमाण आठवलं. बोलती चालती देखती ऐकती सर्वत्र शिरपती त्यांच्या दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा दीर देखती त्या भरता हरीच्या रूपे. ही जीवनमुक्ती. मग प्रपंच नाही करत. ना करायला हरिपंडित होते, तुकोबराय काचू महादेव होते. समजुतीचा घोटाळा काढा. प्रपंच काही करत नाही. प्रपंच उलट समजूत झाली तर तो प्रपंच उलट सुखाचं साधन होतं. जर तुमची समजूत जर झाली तर जो प्रपंच तुम्ही मोहाने दुःख भोगतात त्याचा शोध जर कळलं तर ते उलट सुखाचं साधन होतं. एक उदाहरण सांगतो आपलं कळण्याकरता. विषय बरोबर आहे ना? कारण त्याच्याला आम्ही जत करतो. एकदम गुरूंची लई शिकवत. परमार्थाचं नुकसान होऊ देऊ नका. प्रपंचाचे नुकसान प्रपंचाचे नुकसान स्वरूप होत आहे. कडू भोपळाचे प्रपंच म्हणजे कडू भोपळा आहे. त्यात किती जर मसाला टाकलं ते कडूच राहणार. तसं प्रपंचाला किती गोंद धरलं तर त्यात दुःखच राहणार. चला आपण इकडे येत आता. जीवनमुक्तीचा जो महात्मा आहे ते प्रपंच आणि अनुभव एकच आहे. कसं ते जगाविषयी मध्यम अधिकारी जो असणाऱ्या उपासकद्वारे मुक्त झालेला जो त्याला जगाविषयी अनात्माचा दृढ निश्चय का नाही. जगाविषयी जागतिक जगत किंवा अज्ञातच कार्य ज्ञानी महात्म्याचे समजून जहादिक जगताविषयी त्रिभुवनाविषयी मिथ्यात्व निश्चय म्हणून तो व्यवहार करीत असला तरी सुख दुःख भोगत नाही. मग समाज आहे का? समाज आहे ते कसं थोडं बद्दल सांगतो. यादवाचा पोर गोप्याचे भला तो बहुतच खेळ खेळला रे. लहान थोर अवघे मार्गी तो खेळच मोडून गेला रे. कृष्ण परमात्मा एक गोप्याचा पोर का ना गोपाळ. यादवाचा पोर एक गोप्याचे भला. गोपाळ म्हणजे गोपाळ. तुकोबाला जनोबालाची भाषा बालबुद्धी त्याला सांगायचं. यादवाचा पोर एक गोप्याचे भला तो बहुतच खेळ खेळला. त्याच्या खेळाला मर्यादा नाही. कृष्णाच्या खेळाला काही मर्यादा नाही. काय खेळ दोघं त्याचे खेळ सुरू आता म्हणजे कळत. पण त्याने खेळला पण अंगावर नाही डावाला. खेळ कोणी गाईले सापडे. गुरुजींनी सांगा खेळ खेळा पण अंगावर डाव येऊ देऊ नका. गाईले सापडे. त्याचा फासा न पडला प्रपंचाचा. हो कसं थोडं फरक आहे कळण्याकरता का. हे सगळे अधिकारीच असते पण एक चरित्र दोघांना. रामप्रभू आणि कृष्ण यात काय फरक आहे? लई फरक आहे. रामप्रभूंनी भक्तीप्रमाणे वैकुंठाला अयोध्या नेली आणि श्रीकृष्ण परमात्म्याने अयोध्या नाही म्हणून सांगितले. आता कसं करायचं का? त्यांनी भक्त लोक वैकुंठाला नेले रामाने. ह्याने सगळं मारून टाकले. कसं करायचं का? हे मारलेले खरं का नेलेले खरं? दोन्ही खोटे आहेत. नेलेले खोटे मारलेले खोटे. हेच जाऊ जीवनमुक्ती. आता हे झालं खेळ पण जाईल नाही सापडे. खेळ म्हणजे प्रारब्धाचा जे खेळ आहे प्रपंचचे खेळ ते कर्तव्य कर पण मोहरहित कर म्हणजे डाव येणार नाही. आहे का नाही? चित्र म्हणल्यावर नाही पण आपलं चित्र बरोबरच लागलं पाहिजे. ही अंगावर डाव आला आणि कुठे जसं जसं असं तिथं बसलं तर काय चित्र आहे ना मग डाव अंगावर. आणि जर माझं चित्र ह्या जागेवर पाहिजे मग डाव येतो. असं काय बघ राजवाटेत ते चित्रावरून यांचे भांडणं होते.
एखाद्या पुढे चित्र लावलं आणि त्याच्यावर कोणी काही टाकलं की लागलं म्हणणं. अरे चित्र आहे ना, चित्र तुम्ही जर इतकं सत्याचं देता तर जगत मी ठेकावं ठरेल अक्कल असली तर. चित्राला किती सत्यत्व देता, भांडणं होतात, खुणं होतात, काय वाटोळ होत आहे. चित्र असल्यावर काय तसं जहाजिक जगत त्या कक्षात आहे. बेगड्याच्या भावने आवरा सावली, कोणाचे गणपती, कोणाचे मायबाप, हे बेगड्याचे भावले. असा निश्चय झाला तर काम करत, आणि काम करत नसल्यानंतर कोणची भावली कुठे ठेवली तर नाही, कोणची भावली कुठे ठेवली नाही. त्यामुळे म्हणते ही भावली कुठे ठेवायची. जिथला तिथे व्यवहार करतो पण परिणाम होत नाही, म्हणून त्याचे व्यवहार खाली समाधी आहे. समाधी आहे पण व्यवहार खाली सुद्धा समाधी आहे. प्रपंचात सुख भोगता आलं पाहिजे. साधनचं चरित्र सांगतो, त्यांचं सांगावं लागेल ना साधन चरित्र. तुकवाला आहे त्याच्यानंतर आपला कथा. रामेश्वर शास्त्रीने गाथा बुडवला, रडले का? गाथा बुडवला ना, रडले का? मग कोणत्या व्यवहारामध्ये समज यायचं नाही. थोडं चरित्र आणखी पुढे जाऊन सांगतो. देवाला बोलले, गाथा तो लिहायला लावला, तो बुडवलाय, माझं काही घेणं नाही, तुझं तू काही कर, जा तिकडं. अशी आमची राधाबाई होती बरं का, खालापुरीची. काय त्या राधाबाईचं आडनाव? हां, परजने. पाहुणेच नव्हते ते राधाबाई. तिचा गाथा निघाला चोरी. सगळे महाराज लोक गेले, म्हणजे ही गाथा नाही, ह्या काळेने नेलाय, काळे पुढे गेला. तिसऱ्या दिवस त्या काळे जाऊन दिला गाथा. आजच त्या स्थितीचे लोक आहेत. आता तुम्हाला घरात बसून काय माहिती होणार. तिसऱ्या दिवशी आणले, फक्त गुरुजी नाही गेले बरं का, बाकी सगळे महाराज लोक गेले. आमचे गुरुजी कुठे जातच नव्हते आणि सगळे त्यांच्याकडे येत होते. म्हणून एक समजूत घोटाळा काढा. मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, देश काल पदार्थ रहित आहे. मी तिन्ही अवस्थेवरून वेगळा आहे, मी तिन्ही अवस्थेला प्रकाशित आहे. माझा याचा काही संबंध नाही. ते मार्ग जळवत आहे, मी अस्थिर कालावधीत आहे. पण वृत्तीने तिचा संबंध झाल्याशिवाय करत नसतो. अधिष्ठानाची साखरेची गोडी लांब ठेवलं काय कळेल. साखरेची गोडी त्या ह्याच्यावर लिहिलं कागदावर, साखरेची गोडी, साखर खूप गोड असते, जिभेला चव का. तसं जर तुम्ही नुसतं शास्त्र पाठ करून जर बोलत राहाल तिथं कागदावर नावाची साखर, आणि ते जर जिभेवर ठेवली तर तसं वृत्तीनं जर स्वरूपानुभव घेतला तर आनंद राहील, नंतर गणितवातून सांगता येईल. म्हणून ज्ञानी पुरुषाचं व्यवहार सुद्धा त्यात काही बिघडत नाही. कशावरून आहे का नाही. कारण प्रतिकूलच व्यवहार सांगायला लागतो आम्हाला, कारण प्रतिकूल व्यवहारामध्ये माणसं लेख फसते. नाथ महाराजांनी त्यांचे गुरु जनार्दन पंत दत्ताचा साक्षात्कार करून दिला नाथाला, आणि कडले सहस्रानुपत होते म्हणून माणसं मारत होते, लाकडे तोडल्यासारखे माणसं सोडित होते, आणि इकडे दत्ता साक्षात्कार करून दिला. कोणतं खरं? खरं कोणतं? माणसं मारणं खरं आहे का दत्ताचा साक्षात्कार करून देणं खरं? हा, तोही नाही म्हणला. काय म्हणजे दोन्ही नाही आहे का नाही. पण दिसायला मग जीवनमुक्त कोड कळते का. तुका म्हणे अंगी व्हावच्या पण तरीच म्हणून कळली. तुम्ही जर हे अनुभव केला तरच ते कळेल, नाही तर नाही. याला दर्शन करतो तुकोबारायनं. बहुत दुधड बरी झाली माहिती काय तर काय होईल. कामधेनू ही सगळ्या जगाला तृप्त करणारी गाय.
आता कामधेनू गायचे कित्येक मेंढर शेळा म्हशी गाय जमवलं एक बरोबर होईल शक्यच नाही. म्हणजे आजच कसं रे ते मग त्याचे प्रपंचकाली सदस्याची समाधी आहे. म्हणजे काय प्रपंचकाली सुद्धा स्वतः ते सुखावर आरूढ असतात. हे त्याची कोण प्रपंचातही सुख भोगतात हे लोक साधू संत. आता उदाहरण सांग ना. त्याच्यापेक्षा पुढं पुढे सांगतो पाहण्याकरता गुरुजींनी सांगावं. तुकोबाराची जीभ पिळली रामेश्वर शास्त्री हात कानाला ठेवी सो म्हणतो त्याला काही खर्चक नाही हा म्हणून ती उठले आणि त्याला स्वच्छ काही कर्मशास्त्रामध्ये करणं घेतली जीभ पिळली. व्यवहारकाली समाधी ही सांगायचं गुरुजी सांग. तर त्या जीबीच्या रक्ताचं काय निघालं विठ्ठल 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 विठ्ठल. अंगी परमार्थ असा असतो. पण रामेश्वर शास्त्री काही म्हणत नाही शाप नाही दिला. हा नाही शास्त्री बरोबर काय करा तिथं अभंग माझी मध्ये झाली अनावर वाचायला छंद या नावाचा हे अंगी परमार्थ. अंगी परमार्थ कोणत्या अवस्थेत बदलत नसतं. जीभ पिळली ना त्यात विठ्ठल विठ्ठल निघतो म्हणतो म्हणून निरांशर चुकीचा तळणीची ब्रह्म तुका म्हणून रामेश्वर शास्त्री का खळे पिठे ब्राह्मण होते का डोकं ठेवलं पायावर ते असा अनुभव आला. आता आमच्या गुरु ठीक परिस्थिती मी स्वतः सांगू थोडं गुरूंचं. त्या महाराज नावानं घेत नाही पण अनुभव सांगतो. खूप मोठे महाराज यजमान्य विद्वान सगळं. आणि दोघांची सकाळी भेट होते. गुरुजी फिरायला जायचे ती कमी येत नाही तेही फिरायला ती चुकून यायचे. आणि गुरुजींनी नमस्कार करायचा आणि ते आपले तसे निघून जायचे. गुरुजींनी पाय पडले दररोज भेट झाली आणि ते निघून जायचे तसे. पण यांचे पाय पडले. एक दिवशी चमत्कार असा झाला. गुरुजी हिथं आणि महाराजजी त्या टिपाईचे तिथून जे लोटांगण घालत चालले गुरुजीच्या पायापर्यंत. चुकीच्या तुलनेचे ब्रह्म ते हे अनुभवाच्या गोष्टी आहेत. ऐकलेलं नाही पाहिलेले हा ना. शेवटला म्हणलं तीच महाराज त्याचा आम्हाला राहत नाही कोणाचा राहायला. त्या भूमीवर गेले वैकुंठ भूमीवर शंकर महाराज तर बोललेच नाही म्हणून बंद नका बोललो. ती मूर्तीच पडली शंकर महाराज. हो ते एक धडकी ठेवली आणि गुरुजी म्हणून कुंकळ मारून मूर्तीच पडली. पाणी पाजलं महाराजाला शंकर महाराज मूर्त पाजलं. लय प्रेम होते गुरुजीवर शंकर महाराज भयंकर. आणि हे होते पण काय भगवंताचा खेळ. ते त्यावेळेस म्हणले आता आम्हाला धाक नाही. आम्ही जगाचे महाराज पण हे आमचे महाराज. अनुभव असा असतो. अनुभव कळत नसतो. अनुभव घ्यायला अधिकारी लागतो. म्हणून ज्ञानी पुरुषाची व्यवहारामध्ये सुद्धा समाधी असतो. अवघाचे संसार त्याला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप जाणून मिळालं. सगळं भगवंत रूप आहे. अनंत रूप ते अनंत विषय. सोने कोण पाहिलं कोणता अलंकार श्रेष्ठ कनिष्ठ. अलंकार कोण पाहिलं त्याचे आकार वेगळे आहेत ना. मग ह्याच्यामध्ये अस्तित्वाची क्रियेत फरक सांगा. नामरूपात फरक आहे पण अस्तित्वाची क्रिया आहे ना. मग ते व्यवहारामध्ये सुख भोगतेच का नाही. पण दोन्ही कोणत्या काळात समज बिघडते का. चला याते अंतकरण की निश्चलता के निमित्त किसी यत्न का आरंभ विद्वान को बने नहीं. म्हणजे कोणत्या प्रकारच्या साधनाची गरज नाही ज्ञानी पुरुषाला.
त्याला आमचे गुरुजी सांगा. काय सांगत होते गुरुजीचे अगदी 150 वर्षाचं वय, त्याला विधी झोपायचा, कपडे घालायचा, बोलायचा, का रंगाला रंग तुका विठ्ठल सर्वांगी. 150 वर्षाचं वय झालं, त्याला विषय कुठला राहिला. तसं अज्ञान नाहीचं झालं, त्याला व्यवहार कुठला राहिला. कारणाची नजर ठेवावी. माणूस शब्दाच्या अर्थाकडे जातो, माणूस शब्दाकडे पाहतो, पण शब्दाचं कारण काय पुढकावं लागतं. तुम्हाला शिव्या दिलं, भड शिव्या दिला, तुम्ही ती शिव्याचा अर्थ करूनच मागावं लागला कुठं. पण शिव्या कशामुळे दिल्या हे नाही का लक्षात. शिव्या दिलेलं शिव्याचं शब्द करूनच तुम्ही मोजला, पण शिव्याचं कारण शोधा ना. काय म्हणते महाराज, कला रे बापाने साधून हरीचे धरणे करण्याचे, आणि हे जन्म केलं काय माग गेली होती भूतापाशी, हरीने मग कसं अरे मुडा महाराज शेव देतो. अरे आमच्या आई भूतासमोर गेली असं म्हणतेच काय. अरे हो, पण त्यांचं पुढचं वाक्य बघ ना, काय माग गेली होती भूतापाशी, ह्याच्यामुळे तुला शेव दिली का नुसती शेव दिली आहे का नाही. कळायला पाहिजे माणसाला. तसं ज्ञानपुरुषाची समजूत बिंची झाल्यामुळे त्याला कोणत्याच प्रकारचा अंत्यकरणाचे विकार घालण्याचा प्रश्नच नाही. अंत्यकरण मिथ्या ठरल्यामुळे, अंत्यकरण उपाधी ठरल्यामुळे. आणि हे फक्त सगळं हे बोलणं आम्हाला गुरुजीकडूनच दिसतं. बाकी कधी असतं आम्ही त्यांना म्हणू शकत नाही, पण आमच्या हिथे नित्य संबंध होतो. मग ज्ञानपुरुषाच्या व्यवहारामध्ये सुख आहे का दुःख आहे. सुख. शास्त्री पंडिताच्या आहे का नाही. आणि पौराणिकाचा मग तुकोबारायचा पुराण सांगायचं तर पौराणिकच होते, पण वैष्णव न होते. अरे मुडा गायन करते गायकच होते, पण वैष्णव न होते. अरे मुडा वेद पासन करते वैदिकच होते, पण वैष्णव न होते. आणि त्याच्यात ही माऊलीचा तुकोबाला म्हणते, माऊली तुमची भाषा कावा कळत, मी बोलू का. मग वा सांगा म्हणजे, करिता कीर्तन नव्हती ते संत, वाचिका पुराण नव्हती ते संत, संत त्याचे आप्त नव्हती ते संत, धरीचा अभावपणा नव्हती ते संत, माळा मुद्राचा भूषण नव्हती ते संत, पांघराचा वाखडा नव्हती ते संत. होती तरी कशी सांगतो ना. म्हणे तुका म्हणे नाही मिसळला देतो अगदी संसारिक. जोपर्यंत जे बुद्धी नाहीची झाली नाही तोपर्यंत हे सगळे संसारिक. करीचा करीतो नव्हती ते संत, संताचे आप्त नव्हती ते संत. काय संत कोणाला म्हणायचा. निळोबाला सांगतात, निळोबाला सांगतात निळा म्हणून विरक्त दे आठवते नाही विषयाचा या नाव सांगतात. तेचे संत ज्यांचं हेच विठ्ठल नेण्याची काही त्यांना टोन पुरण वाचणे, काया वाचा म्हणे ध्याले चिंतने डुलत किंवा आनंद डुलतात. निळा म्हणे विरक्त देईन आठवते नाही या नाव सांगतात. चला मग असे संत प्रपंच केला म्हणजे तो म्हणतो प्रपंच केला, त्यांचा प्रपंच नाही, त्यांचा खेळ आहे तो. चला तथापि विद्वान की प्रवृत्ति और अनिवृत्ति प्रारब्ध के अधीन है. त्याचे दोन्ही व्यवहार असणारे परमार्थ जरी केलं तरी संस्काराने आणि प्रपंच केलं तर दोन्ही त्यांचे आदर साधन.
कारण समजुतीचा घोटाळा येतो. ह्यांची बिनचूक समजूत झाली, बिनचूक समजूत झाली. ती तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभूवाचे केले नाही. तुकोबाराव म्हणतो अरे विधीचे या जगाचे जनक आम्ही आहेत, आम्ही स्वतः सिद्ध आहोत, आम्हाला प्रमाणाची गरज नाही झालं. म्हणून तुमचं सुख तुम्ही भोगता तरी कमीपण आहे. कारण तिथं भोग्य भोगतो ना, तिथं विषय नाही ना. जिथं विषय तिथं भोग्य भोगत आहे, जिथं विषय नाही विषय नाही. मग असं जे समजेल त्याचं काय म्हणजे ज्ञानी पुरुषाला काही कर्तव्य आणि त्याचा प्रपंचामध्ये सुद्धा हे आमच्या लक्ष्मणाचं काम. करतो मुलगा वारला नवाच बसला आपला. लोक म्हणजे काय दगड आहे रे, उंचते दगड होते नाही काय होती, त्यांचं काय चुकून विचारायचं. हो नाही तू नाही औषध पाणी देत होतो मुलगा जो पण शरीरात पडला नसतो त्याला करता म्हणून करायचं. पण नाहीतर काय अवघड आहे. समजूत झालं मी तो आत्माराम, मी तो सर्व परब्रह्म ऐसा अनुभवी झाला. वंदे तयाच्या पाऊला त्या पुरुषाचं हे लक्ष. प्रारब्ध कर्म सर्व का विलक्षण है. ते प्रारब्ध त्याचं वेगळं आहे. हनुमंत गाडा ज्ञानी परिमाकड चेष्टा न सोडे. हिचका गाडा ज्ञानी ते माप नाही पण माकड चेष्टा. एकदा ह्याचं कुंभकर्णाचं रामप्रभूचं सुरुवातीत झालं. कुंभकर्णाला वर ब्रह्मदेवाच्या शत्रूचे पाठ पाहिल्याशिवाय त्याला मृत्यू नाही. आणि रामाचा बाण असा की शत्रूला जिंकल्याशिवाय मग तोंड फिरवायचं नाही. लागलं दोघं युद्ध. रामप्रभूंच्या शरीर तुकडे तुकडे केले कुंभकर्णाला, पण ते शरीर असं गडबडलं तर खूप लांब. आता हे म्हणून करावं काय आता हनुमंत होते म्हणून करावंच काय. आता ह्याने जर महाप्रला अस्त्र सोडलं तर सगळे राख होईल, काय करावं. मग हनुमंत म्हणजे आता आपल्याला बघावं लागेल. बुद्धिमत्ता वरिष्ठ काय उगं बसले उठवून दिलं बरंच ते. आणि हळूच कानात शिपूट घातलं. कानात असं बघितलं पाठ बघितलं ती मेला ह्याचं विजय झाला. काय शत्रूला पाठ दाखवत नाही रामाची ब्रीद, आणि त्याला वर आहे की शत्रू पाठ पाहिल्याशिवाय मरणार नाही. मग असंच आहे तिकडे, तसंच आहे. विचाररूपी हनुमानजी जर जवळ असेल हे सगळं गणेश शिकतं. विचाररूपी जर हनुमानजी जवळ जर गणेश सुटत नाही. ते विचार त्या निर्सलन ते सहज प्रपंच सांडवले. तत्व तू उरले ज्ञानी असे. देहाच्या निराजे पाहिजे अठाया. हो जो या देहावरे उदासाची करे तेव्हा जमतं. तुकोबारा तेवढंच नाही हो, उदासीन देह ब्रह्मरूप तुम्ही जाणा. हे चरण सांगते आचार कोणास ठाऊक. आमच्या गुरुजी एकदा काय एक हे होता सुतास मावलं त्यातनं भगवान बुवा असं लंगीची मी आपलं माझं पोट फाटलं म्हणून मी लुंगी आवडतो आणि बेळगावला गेले नाही ठाण्याला मुंबईकडे. काय कुणा पुढं कसं वागा ही कळायची पंचायत आहे. गुरुजी ते भगवान बुवा सुद्धा मुंबईला गेले ठाण्याला. ही जी उठले सकाळी लागलं फॉरेन दाढी घाला. ते गुरु म्हणले आताच असं ते शिवचक चल हिथून निघ. पहिलं त्याला काढून दिलं. काय तसं नाही. आता हे आम्ही ऐकलं सांगतो गडे हो. आता का नाही काय निदान महाराज लोकांनी तरी शास्त्र आणि थोडं थोडं आचरण करा. महाराज लोकांनी धोत्र घालावेत. आता कीर्तन करणारे जर चड्डे घेऊन उभा राहते घालून
काय अगोदर कंबर कोणी बांधव, पुन्हा कंबर कोणी बांधव, कवा बांधव आहे का काही कीर्तन? अरे कंबर केव्हा बांधायची कीर्तन करणार? कोणतं अभंग झालं बांधायची? अभंगाच्या निरूपणाचे आरंभ कंबर बांधायचे, नंतर चालू करेन कंबर बांधायचा. आता ह्यांचे चिपटते लाकडाचे कासवड्याचे. काय सगळं विचित्र झालं, काही उपयोग नाही. त्याच्यामुळे पवित्रता नाही. बोलण्यात सुग्रण तरी त्या बोलण्यात भगवंत उदास आहे. जरी ती बोलत असेल, सांगा कोणाच्या कीर्तनात नामदेवरायाच्या कीर्तनात देऊन नाचले, भगवंताच्या अंगाचा पितंबर गळवला नामदेवरायाच्या कीर्तन, सांगा कोण आहे असं? तुमचा विश्वास नसला तर माझा विश्वास. माझे गुरुच्या पाठीवर भगवंत येऊन उभा राहिले. तुझं संघर्ष घर फिरत ते भगवा पितंबर अंगावर, ते सावळा रंग, सोन्याचा मुकुट, शिरवला चल पायात तोड आणि हसत भगवंत पाठीवर गुरुच्या उभा राहिले. हो, हे गुरुंचे अधिकार होता. सांगा ह्याला कुठे काय करायचं? नाही का सुखावधी वृत्ती? असं आहे. वस्तुस्थिती अशी आहे आणि ह्याच्याकरता नरदेहात येऊन ही मिळवावं लागतं. नरदेहाचं कर्तव्य इथं आलंय. विचार कमी असल्यामुळे भय करतात लोक. तसं नाही आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाचं व्यवहार आणि चिंतन एकच आहे. अवघाचे संसार चला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप जाणून घ्या. हो, चला. किसी विद्वान का जनकादिकन की न्याय भोग का हेतु प्रारब्ध है, हो. और किसी का शुकदेव वामदेवादिकन की न्याय निवृत्ति का हेतु प्रारब्ध है. सुखदेव लंगुटी अंगावर आणि ह्याने 700 बायका जनकाला, पण दोघांचा अनुभव एकच. या चरित्र काय सांगायचं? वामदेवच्या सुखाचे आणायसाठी. जाके भोग का हेतु प्रारब्ध है, ताकू तो प्रारब्ध से भोग की इच्छा और भोग के साधन का यत्न होवे है. जाके निवृत्ति का हेतु प्रारब्ध है, ताकू जीवन मुक्ति के आनंद की इच्छा होवे है और भोग में ग्लानि होवे है. हो, अधिक प्रपंच असल्यावर वृत्ती व्यवहारात जातं असं त्यांचं म्हणणं आहे. पण नाही ती बरोबर. आणि ज्याला काहीच नाही, हनुमानजी सारखे, वीरभद्रासारखे, आणखी कोणी त्यागी असणारे, जोग महाराज झालं, गुरुजी झाले, काय आहे त्याने जेवणापुरती बाकी यायचं. पण तुम्ही म्हणताल की आनंद भोगण्या करतो त्यांची प्रवृत्ती होत नाही होत. अनुभव काल समजून झालं ना, मग आनंद भोग करतो त्यांची वृत्ती नाही, सहज आनंद. आणि बाकीचे जे प्रपंचिक आहे तर त्यांचे लक्ष नसतं. पण दाखवायचं मला, कारण हे गुरुजींनी सांगा एकदा, गुरुजींचं सांगतो एकदा. मला तुम्ही काय म्हणता बरं? म्हणून गुरुजी मला तुम्ही काय समजता? कोणती समजला? जात बघितले. देह समजला, काळे गोरे लुंबट टका स्थूल देह समजला. लय रागीट आहे असं समजलं तर सूक्ष्म देह समजला. आणि ह्याला काही कळतच नाही, अज्ञान समजलं. पण मी सगळ्याच्या पलीकडे, हे तुम्हाला कुठे कळत आहे? मी सगळ्याच पलीकडे. जाती क्रिया भेद हे आकाराशी पुरावा. जाती क्रिया भेद आकारावर आरोप आहे, वस्तूला नाही ना, वस्तूशी नाही. मग वस्तू कोण पाहता, कोण कोण पाहता? म्हणून संत कोण कोण पाहावा? त्यांच्या बोधाकडून पाहावा, त्यांच्या स्थूलाकडून, त्यांच्या मनाच्या स्वभावाकडून, त्यांच्या आटकलीकडून नाही पाहावं. ते स्थिती कुठे आहे त्यांची, त्यांचे वैयक्तिक काही कळावे. आणि साधकाला कळत असे, विषय पाहणारे नसते कळत. जाको जीवन मुक्ति के आनंद की इच्छा होवे तो ब्रह्माकार वृत्ति की अवृत्ति के निमित्त
वेदांत अर्थ का चिंतन ही करे, उपासना नाही. बस जर वाटलं तर गुरु तत्वानुसंत, गुरुसुप्रकर, विचारसागर, सर्वदर्शन संग्रह हेच वाचित होते. कधी वाटलं तर नाही तर वाघासारखं पडून असते. पण ध्यान करायचं त्याला काय चला मलाही प्राप्त झालं पाहिजे. आत्मज्ञानी चोकडे संत जे माझे रुपडे, तेच दृष्टी पडू आवडी कामना द्यायचे. जेव्हा आत्मज्ञान बिनचूक झालं, मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, दुसरी वस्तू नाही असा ज्याचा निश्चय झाला तो जीवनमुक्त. आणि जगत प्लास्टिकची भावली आहे असा ज्याचा निश्चय झाला तो जीवनमुक्त. ज्याची प्लास्टिकची भावली आहे तो चित्र जिथं तिथं राहील, पण मोह नाही, क्रोध नाही. तसं नाही. ते चित्र जिथं तिथं लावलं पाहिजे. हो तर ते कळवून चित्र कसं लावलं तर सांगू तुम्हाला, गुरुजींनी सांगावं. माणूस काही व्यवहारामध्ये पण तसं नाही झालं. माऊली म्हणतात आम्हाला विषय करणारा शब्द नाही, आणि ती माऊली म्हणते माझ्या मुलीच्या आवडीने पंढरपुरा असं असावं. हो शंकरांनी जर मला म्हणलं तर बरोबर नाही, विष्णू म्हणले तर नाही, वेद म्हणलं तर नाही झालं, नाही म्हणायची हे तुमचं बरोबर नाही. आणि हे स्थिती असणार आहे ती माझी मनीची आवडीने पंढरपुरा हे गुण, हे गणित जीवनमुक्तच असतं. हो साधू कळलं अवघड आहे. वैराग्याला कोणी साधू म्हणतंय, कोणी निष्पुऱ्याला साधू म्हणतं, कोणी कलावंताला साधू म्हणतं, कोणी ज्योतिष शास्त्र सांगतं त्याला साधू म्हणतं, कोणी रिद्धी सिद्धीला साधू म्हणतं. हे सगळं आंधळाचा बाजार आहे. काय ते अंतकरण की निश्चलता मात्र से ब्रह्मानंद का विशेष रूप से भान होवे नहीं, किंतु ब्रह्माकार वृत्ति से ही होवे है. सो ब्रह्माकार वृत्ति वेदांत चिंतन से ही होवे है, उपासना से नहीं. उपासना नाही करायची. आणि वेदांत चिंतन तरी हा दृढ ज्ञानाकरता, दृढ ज्ञानाकरता नाही झालं. हो वेदांत जरी शास्त्र पाहिजे. गुरुजींची आठवण स्वामी महाराज, तुम्हाला नेहमी सांगितलं आमच्या स्वामीचा अवस्था, 16 जिल्ह्याचे प्रांत. मग आता ते वैभव संन्यास घेतला, चिंतन करू लागलो. काम बी भागला असावं, आम्ही त्यांचं काम भागलं असावं अधिकार नाही म्हणत. तरी पण त्यांना वाटलं की गुरुजी आता आपल्या जवळ असावेत आणि ऐकायला लावावं असं स्वामीला वाटलं. आम्ही होतो त्या बरोबर त्याच वेळेस, त्या आमच्या जगतच्या गोष्टी ते गुरुजी होते. ओळखणं सरळ नाही. पंढरपूरची गोष्ट, मुरलीधर मंदिरात बसलेली, त्यांचे शब्द बर का, माझे शब्द नाही. माणसाने जोडी किती वेळेस खावे लागते. शहाण्याने एकदा जोडे खाण्याने बाद झालं. स्वामीला उद्देश पुन्हा पुन्हा ऐकायचं म्हणजे हे जोड आहे खाणे. हो 17 वेळेस ऐकतच चुकीचं आहे. म्हणजे अनाधिकाराचा प्रश्न वेगळा. काम होतो तुम्ही ऐका, पण काम झालं कशाला ऐकायचं. हो त्याला दर्शन दिलं त्या गुरुजींनी. ते नाही आता येईल लक्षात पुन्हा असं. हो हो आलं लक्षात. ते तुमचा नाही लक्षात बरं, तुमच्या कळू नका. दाढी ते केस नाही पुन्हा पुन्हा बसायला फिरवायचं का म्हणजे. एकदा केस निघाल बसायला, तसं एकदा समजून झालं पुन्हा पुन्हा काय करायचं. त्यांना उद्देश होता. पण ते वेगळं असतं. त्यांचं बोलणं खरं आहे आणि त्यांचं खरं आहे. समजूत झाला ऐकते कशी. हा समजूत झाली तर बोलतील कधी. असं समजूत कमी असल्यामुळे ऐकलं असं ना. ते सगळं जर खरं असलं तरी ते काय वेगळंच असतं. ते वेगळंच असतं.
ते तुमच्या आमच्याकडे नाही, ते प्रेमच काही आवर असतं. त्या प्रेमाला कुठलीच उपमा नाही. कारण ते वर्णन करता येणार नाही वास्तव विषय. एखाद्या वेळेस असं आहे, पर्यायाने सांगता येईल पण प्रत्यक्ष नाही सांगता येईल. एखाद्या वेळेस एक चरित्र आठवलं मला थोडक्यात. सहस्र अर्जुनाने दत्तगुरूकडून उद्धार झाला, पण शेवटला वाटलं तुझ्या हाताने माझा मृत्यू झाला पाहिजे. मी दुसरा सण नाही मारणार, तूच मार मला. तर त्यावेळेस दत्त प्रभू म्हणले, कसं रे मुलगा तू आणि तुला कसा मारू नये. ते म्हणून मरण तर तुझ्या हाताने मरणार, तर मरणारच नाही. म्हणजे पवित्रता किती, निष्ठा किती ही त्यात आहे. असं वाटेल तुम्हाला, पण गुरुजी माझं पाठमाग आहे उभा दर्शन कोणतं जावं लगेच खिस्सा बोलले. म्हणून गुरु शिष्यात नातं फार वेगळं असतं. परंपरेने चालत असतं, पण असं असतं ते. असं सांगता येईल सगळं येईल, पण भूमिका वेगळी आहे. त्यावेळेस जर तोंड लिहायला कसं आहे तू, मी म्हणलं काही चालणार नाही. मग ती परशुरामाचा अवतार घ्यावा लागला. असं काय ना, म्हणजे ह्याचे तात्पर्य असं की ही पवित्र शरीर सुद्धा पवित्र तुझ्या हाताने व्यवस्थित झालं पाहिजे, दुसऱ्याचा स्पर्श नको. किती काय अपूर्व झालं. चला पण विषय बरोबर चालला ना. आणि अंतकरण की चंचलता भी विद्वान को वेदांत के चिंतन से दूरी हो जावे है. हो, याते अंतकरण की निश्चलता के निमित्त भी उपासना में प्रवृत्ती होवे नहीं. हो, म्हणून वेदांत चिंतनाने वृत्ती स्थिर होती, म्हणून उपासनेची काही गरज नाही. इस रीति से दृढ़ बोध जाके हुआ है, ताकि कर्म उपासना में प्रवृत्ति होवे नहीं. ज्यावेळेला दृढ झाला, दृढ किती का आता त्या दृढ तुम्हाला अनुभव करायचा. दृढ किती सांगा झाला. प्रपंचाची नुकसान झाली की माणूस हाय खाऊन हात पाय टेकताय, किती दृढ बुद्धी आहे. पण शंकराचार्य म्हणतात देह आईची ब्रह्मात्मा बुद्धी आणि दृढ व्हावी स्वप्नांमध्ये. ही दृढता देह आईची ब्रह्मात्मा बुद्धी. देहबुद्धी किती दृढ आहे का नाही. त्याला दर्शन द्यावं गुरुजीने. किती विधवा वहिनी सुवासिनी बघला, तू मूर्ख म्हणले ती मूर्ख म्हणून घेईल. किती आंदोलन डोळे सिद्ध केलं ती डोळे सिद्ध होईल. सहज गुरुंची भाषा आमची आहे का नाही सोपी. किती आंदोलन डोळस निवडल्या जाईल, शक्यच नाही. तसं विषय पामरांनी साधू कळत नसतो. साधकाला कळायची मारा मारा. म्हणून ज्ञानी पुरुषाचा दृढ निश्चय असल्यामुळे जरी लहर लागले प्रत्येक वेदांत ग्रंथच पाहिजे, बाकी तो पाहत नाही. उपासनेची गरज नाही त्याला. उपासनेच्या विरोधात नाही, पण गरज नाही. गरज असल्यावर तिथे कच्चेपण आहे, तिथे गरज नाही ना. राहू दे कुंडली. पण दृढ व्हायला पाहिजे, आणि त्याला दृढ होण्याकरता कळलं पाहिजे. कळलं दृढ होईल. आधी दृढ होईल. अरे आहे रे, ते मर्द मुक्त होण्याचं साधन आहे ना. सांगा ते. आता तुम्ही इतका लांबून येतात, कुत्रे आलेत का कधी इतका लांबून. इथे कुत्रे येते ते जातेच, बसतेच का इथं. तुम्हाला काय हुकलं यायचं लांब. बाकीचं आहे ना सगळं गणगोत, ते काय येत नाही. हा, पण तेवढेच भागत नाही. असं भागण्याचा विषय आलाय,
पण तेवढेच भागत नाही. करूच ना.